या संपूर्ण विश्वाला मानवतेचा, शांतीचा संदेश देणारे या देशातील नव्हे या जगातील जे वंशाने राजे होते, परंतु सगळं त्यागलं मानव मुक्तीच्या कल्याणासाठी, शांतिदूत तथागत सिद्धार्थ गौतम उर्फ महामानव भगवान गौतम बुद्ध आणि जीवनामध्ये त्यांचा आदर्श स्वीकारून त्यांना गुरु मानून हजारो वर्षापासून या देशामध्ये नीच रूढी, नीच प्रथा जी माणसाला माणूस समजत नव्हती, त्या नीच रूढीचा कर्दन काळ म्हणून जन्माला आलेले विश्वभूषण भारतरत्न नव्हे की ज्यांना संयुक्त राष्ट्रानं सिंबल ऑफ नॉलेज म्हणजे ज्ञानाचं प्रतीक, या भारतामध्ये अशी डिग्री घेणारा एकही माहितालाल जन्म आलेला नाही. 2021 मध्ये कॅनडा देशानं बाबासाहेब आंबेडकरांचा 14 एप्रिल हा जन्मदिवस नुसता जन्मदिवस नसून कॅनडा देशाने इक्विलिटी डे म्हणजे समतेचं प्रतीक म्हणून 14 एप्रिल दिवस साजरा केला. हे भारताचं वैभव. आज 3 वर्षाचा काळ होता, पण कोरोना हरला. पुन्हा त्या जल्लोषामध्ये आम्ही बाबासाहेबांच्या जयंतीला खूप गमवावं लागलं आम्हाला. खूप यातना, खूप गरिबी, पण तरी सुद्धा बाबासाहेबांची जयंती त्या उत्साहामध्ये आम्ही साजरी करतोय. कारण आमचं जीवन, आमचा श्वास सर्व काही बाबासाहेब, की ज्या बाबासाहेबांना सर्व काही आमच्यासाठी दिलं, ज्यांनी जीवनामध्ये फक्त आदर्श आणि गुणवत्तेचा दर्जा, श्रीमंतीला स्थान दिलं नाही, म्हणून त्यांनी आपल्या जीवनामध्ये गाडगे बाबांचा आदर्श घेतला, संत कबीरांचा आदर्श घेतला. आपल्या जीवनामध्ये त्यांनी क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुलेंचा आदर्श घेतला, शाहू महाराजांचा आदर्श घेतला आणि छत्रपती शिवरायांचा आदर्श घेतला. त्याचप्रमाणे माता जिजाई, माता भीमाई, माता रमाई, माता सावित्रीबाई फुले यांच्या थोर विचारांना त्रिवार अभिवादन करून आज नाला सोपारा डॉक्टर आंबेडकर नगर स्थानिक बहुजन बौद्धजन मंडळ यांच्या वतीने मला तरी वाटतं 13 ते 14 वर्ष या ठिकाणी गातोय. हे सगळं बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे. महाराष्ट्राच्या ख्यातनाम गायिका वैशाली किरण यांचं दुसऱ्यांदा आगमन झालं. सगळ्यांचे आभार मानतो. त्यांचं म्हणणं आहे तिसऱ्यांदा झालं, चांगलं झालं.
माझे गुरुवर्य शायर चेतन उदास, सागर पवार, माझे मामा प्रकाश पवार, माझे बंधू कविवर्य राजू केदार उर्फ पंचम, बैंजो वादक सचिन श्रीसुंदर, तबला वादक माझे बंधू राकेश समुद्रे, ढोलक वादक गणेश समुद्रे, दुसरे ढोलक वादक बबलू साळवे आणि माझ्या पार्टीचं वैभव खास आकर्षण सुनील केदारे साहेब, सगळ्यांचे आभार मानतो आणि वंदन गीताला सुरुवात करतो। आणि या ठिकाणी माझी मानद बहीण एक महिला असून समाज कार्यामध्ये वाघिणीचं बळ घेऊन जातीवादी मनुवाद्यांना टक्कर देणारी संगीता खडसे भाईंदरहून या ठिकाणी कार्यक्रम ऐकायला आलेले आहेत। उभं राहून सगळ्यांना आपण जय भीम करावा, त्यांचा जय भीम घ्यावा। मैं हूँ गौतम का दीवाना, प्यार असीम करता हूँ, प्यार के बदले प्यार में तस्लीम करता हूँ। तो आज यहाँ इस भीम जयंती में कुछ गाने से पहले मैं सबको हाथ जोड़कर जय भीम करता हूँ। जिस तरह जीने के लिए माझे गुरु उदास पुन्हा लिहितात, वाह वाह बहुत प्यारा। जिस तरह जीने के लिए सांस लेना बहुत जरूरी है, आज विद्वान बनने के लिए ज्ञान लेना बहुत जरूरी है। ठीक उसी तरह कोई भी शुभ कार्य करने से पहले आज भीम के साथ गौतम का नाम लेना बहुत जरूरी। सप्तसुरांना माझ्या प्रणय खोबराकडे नागपूरहून लिहितात, एक 28 वर्षाचा मुलगा अजून अविवाहित आहे, पण ऍग्रीकल्चर ऑफिसर होतो बाबासाहेबांच्या पुण्याईनं। आणि लिहितात
स्वप्न सुरांना माझ्या मी चंदन करू, वंदनेसाठी सतलज कैसे गायन करू। स्वप्न सुरांना माझ्या मी चंदन करू, वंदनेसाठी सतलज कैसे गायन करू। अभिवादन नमन वंदना नमोस्तुते, कुठल्या शब्दात बाबा तुला मी नमन करू। आमचा गौतम काकडे, जलने वाला जलते रहेगा, काकडे का नाम चलता रहेगा। 500 रुपये मिळाले तो आवा। ऐका गौतम काकडे, माझे बंधू ऐका गौतम काकडे, जोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान आहे तुमचं कुणीच करणार नाही वाकडे। निर्भय होना चाहिए, निष्पाप होना चाहिए, तन मन से समर्पण खुद आप होना चाहिए। माझे गुरु चेतन उदास पुन्हा लिहितात, थोडासा इको कम। निर्भय होना चाहिए, निष्पाप होना चाहिए, तन मन से समर्पण खुद आप होना चाहिए। बुद्ध वंदना के लिए, बुद्ध वंदना के लिए किसी नींबू या नारियल की जरूरत नहीं। आज बुद्ध वंदना के लिए सिर्फ अपना मन साफ होना चाहिए। शाहू आपण खूप वंदन ऐकली, पुष्प वाहतो, फुले वाहतो, वंदन करतो, पण माझं वंदन सारंग पवार काय लिहितात भुसावळून बघा। तुम्ही अगरबत्ती लावली म्हणून वंदन नाही, मेणबत्ती लावली म्हणून वंदन नाही, दान पेटीत दान टाकला म्हणून वंदन नाही। बुद्ध शाहू फुलेची जिथे साधना, शाहू फुलेची जिथे साधना, बुद्ध शाहू फुलेची जिथे साधना, बुद्ध शाहू फुलेची साधना। पैशाचं दान दिलं म्हणजे वंदन नाही। बुद्ध शाहू फुलेची जिथे साधना, हीच सलामी। बुद्ध शाहू फुलेची जिथे साधना, शाहू फुलेची जिथे साधना, हीच सलामी भीमाला, हीच वंदना, हीच सलामी भीमाला, हीच वंदना, हीच भीमाला निघाला, बुद्ध शाहू फुलेची जिथे साधना, बुद्ध शाहू फुलेची जिथे
साजना मुक्त शाहू फुले की जिते साजना गीत सलामी भीमाला गीत वंदना गीत सलामी भीमाला वंदना गीत सलामी भीमाला वंदना गीत सलामी भीमाला वंदना गीत सलामी भीमाला वंदना जिथे बुद्ध शाहू फुलेंची साधना आहे, जिथे आचरणाचं पालन आहे, तिथेच खरी वंदना आहे. म्हणून कवी लिहितात, जाळण्या अंतरी अंधश्रद्धा भय, जाळण्या अंतरी अंधश्रद्धा भय, जाळण्या अंतरी अंधश्रद्धा भय, जाळण्या अंतरी अंधश्रद्धा भय, चलू भारू घरो घर ग्रंथालय, चलू भारू घरो घरी ग्रंथालय, चलू भारू घरो घरी ग्रंथालय. आणि मग साधना कशी होईल? चल उभारू घरोघर ग्रंथालय, घ्या भरारी विदेशात दिव्य शिक्षणा, भरारी विदेशात दिव्य शिक्षणा, घ्या भरारी शिक्षणाच्या विज्ञानदरी, घ्या भरारी विदेशात दिव्य शिक्षणा. हित सलामी भीमाला हित वंदना, गीत सलामी भीमाला गीत वंदना, गीत सलामी भीमाला गीत वंदना, गीत सलामी भीमाला वंदना, गीत सलामी भीमाला वंदना. आणखी कवी काय लिहितात बघा, नका वाचू पुराण, नका वाचू पुराण आणि वेद रे, 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 नका
करी भेद रे, मानसा मानसात करी भेद रे, मानसा मानसात करी भेद रे. प्रणय खोबरागडे पुन्हा लिहितात, सगळ्यांनी लक्ष द्या. आमचे काकडे साहेब, किशोर काकडे साहेब, या शेरकडे लक्ष द्या. नागपूरहून प्रणय खोबरागडे लिहितात कि सच्चाई भरा लफ्ज उसने गजब लिख दिया, कि सच्चाई भरा लफ्ज उसने गजब लिख दिया. प्रणय सतलज मैंने उसे पूछा तब लिख दिया. कल पूछा मैंने उसे कि भारत का बाप कौन है, तो मेरे बेटे ने कागज पे बाबा साहब का नाम लिख दिया. संविधानाची जेते सदा अर्चना, संविधानाची जीती होती अर्चना, संविधानाची जीती होती अर्चना. मयूर होईल साऊंड अँड लाईट जबरदस्त. एकदा यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. जबरदस्त ऑपरेटिंग, साऊंड जबरदस्त आणि ते पण जबरदस्त. ऐका, संविधानाची जेते सदा अर्चना, संविधानाची जीती हमी अर्चना, संविधानाची जीती हमी अर्चना. अरे संविधान आहे तर या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की आय एम फर्स्ट इंडियन, आय एम लास्ट इंडियन. मी प्रथमतः भारतीय आहे, शेवटपर्यंत भारतीय आहे. बाबासाहेबांनी हिंदुस्थानी आहे असं म्हटलं नाही, बाबासाहेबांना मान्य नव्हतं. म्हणून भारताचं कॉन्स्टिट्यूशन, संविधानामध्ये बाबासाहेबांनी आर्टिकल नंबर 1 मध्येच लिहिलंय, इंडिया दॅट इज भारत. हिंदुस्थान म्हटलं नाही का? हिंदुस्थान म्हटलं की ती जातीय प्रथा. बाबासाहेबांनी हिंदुस्थान मान्य केलं नाही. इंडिया दॅट इज भारत, मी अंतिम भारतीय आहे, प्रथम भारतीय आहे. आणि म्हणून या देशामध्ये जातीयतेचं विष ओकणारी लोक किती प्रयत्न करत आहेत, परंतु बाबासाहेबांच्या संविधानामुळे या देशामध्ये मंदिर सुरक्षित आहे, मस्जिद सुरक्षित आहे, गुरुद्वारा सुरक्षित आहे, चर्च सुरक्षित आहे, ईसाई घर सुरक्षित आहे. अरे मुस्लिम, पंजाबी, मारवाडी, गुजराती, जैन, सिंधी, कुठल्याही जातीचा माणूस इथे स्वाभिमानानं राहतो. आणि हिंदुस्थान म्हणणारे हे जातीयवादी आमचा घंटा वाकड करू शकत नाही. बाबासाहेबांच्या संविधानाची मेहरबानी. सुख विज्ञान कळले बुद्धामुळे, विज्ञान कळले बुद्धामुळे, सुख विज्ञान कळले. अरे कथा पुराणाला माझा विरोध आहे.
बाबासाहेबांचं गीत गाणाऱ्यानं अभ्यासू गाणं गावं. अरे अंग हलणारं गाणं नाही, मेंदू हलणारं गाणं गावं. अभ्यासू व्हावं. पोथी पुराणाला माझा विरोध, दंत कथेला माझा विरोध. पुण्या काळी म्हणे हरिश्चंद्र राजा, वेळ आली मसण्या बाबाला बायको विकली. काय आदर्श, बायको विकला म्हणजे. आणि त्या पुराणामध्ये त्याला आदर्श मानलं जात. आई विकावी, बहीण विकावी, बेटी विकावी, जिथे तिथे बायको सोपी. एका ठिकाणी तर जुगारामध्ये बायकोला हारतात. काय आदर्श घ्यावा हो जुगारामध्ये. आई बहीण पोरगी नाही का, बायको सोपी आहे. जुगारामध्ये हारलं जात. एका ठिकाणी बाईला भिक्षा रूपात आणलं, जिंकून आणलं आणि आई सांगते बाट केलं. दाल पकवान आहे का. काय आदर्श घ्यावा आम्ही या पोथी पुराणाचा. अरे ताकद नाही. आज महिलेचा लिलाव करण्याची, महिलेवर अन्याय करण्याची, जुलूम करण्याची. बाबासाहेबांच्या संविधानानं दर्जा वाढवला माझ्या माय माऊल्यांचा. मग तुम्ही राष्ट्रीय ग्रंथ कुणाला मानता. अरे आज या माय माऊल्यांचा दर्जा वाढला. अरे तुमचा आमचा दर्जा ज्या संविधानाने मानवता शिकवली, इक्वॅलिटी शिकवली, ते संविधान खऱ्या अर्थानं या भारताचा राष्ट्रीय ग्रंथ आहे, दुसरं काही नाही. म्हणून म्हणायचं मेरे अशरफ भाई, माझे कॅमेरामॅन मेरे अशरफ भाई, यांना विनंती आहे की आप भी शेर की तरफ जरा. सगळ्यांना विनंती आहे, हा शेर ऐका. प्रणय खोबराकडे पुन्हा काय लिहितात बघा नागपूरहून. मैं तिरंगे में अपनी जान रखता हूं. सगळ्यांनी लक्ष द्या. मैं तिरंगे में अपनी जान रखता हूं. प्रणय लबों पर राष्ट्रगान रखता हूं. मैं तिरंगे में अपनी जान रखता हूं. प्रणय लबों पर राष्ट्रगान रखता हूं. मैं सच्चा भारतीय मुसलमान हूं, इसलिए मैं कुरान के साथ संविधान रखता हूं. जन्मता दुःख वैरी युद्धामुळे. जन्मता दुःख वैरी युद्धामुळे. जन्मता दुःख वैरी युद्धामुळे. खरं वंदन बाबासाहेबांना, तथागतांना आहे. त्यांचं अनुकरण करून मेणबत्त्या जाळून, अगरबत्ती जाळून वंदन नाही, अनुकरण केलं पाहिजे. गौतमाच्या जपूया पाऊल खुना. गौतमाच्या जपूया पाऊल खुना. गौतमाच्या जपूया पाऊल खुना. गौतमाच्या
गीताचा शेवट आणि या ठिकाणी ज्यांना मी खूप मानतो, थोडासा वेळ घेतो पण सांगण्यासारखं आहे. एक नाव आहे बँजो वादकामध्ये रशीद भाई नावाचं, की ज्यांचं महाराष्ट्रामध्ये नाही पूर्ण जगात नाव आहे. आणि योगायोगानं आज ते या ठिकाणी वैशाली किरण सोबत बँजोवर आले. रशीद भाई, आपका और हमारा सदियों से मेल है. जेव्हा महात्मा फुलेंना, सावित्रीबाई फुलेंना घराबाहेर काढलं, पुतण्यांनी घरामध्ये भांडणं लावली, त्यावेळेस त्यांना राहायला आणि शाळा चालवायला जागा देणारी माझी माता फातिमा शेख होती. आणि फातिमा शेखनं शिक्षण घेतलं माता सावित्रीबाई फुले कडून आणि या भारतातली पहिली शिक्षिका होती. एवढंच नव्हे तर बाबासाहेबांना इथल्या मनुवाद्यांनी 2 वेळा निवडणुकीत हरवलं, पण माझ्या मुस्लिम बांधवांनी बंगालमध्ये उभं करून बाबासाहेबांना निवडून आणलं. एवढा आमचा सलोखा आहे. महाडला बाबासाहेब पाण्याचं आंदोलन करत असताना बाबासाहेबांना राहायला कोणी जागा देत नव्हतं. दारं खिडक्या लावून घेतली होती मनुवाद्यांनी, पण तिथल्या मुसलमान बांधवांना राहायला जागा दिली आणि पैशाची मदत माझ्या बाबासाहेबांना केली. म्हणून मला असं म्हणावंसं वाटतं कि भारत की सरजमी पे एक काम ऐसा नेक होना चाहिए. ये मैंने लिखी है बात, और या वंदन गीताचा कंपोज माझा आहे. मी चित्रपटाची गाणी गात नाही, तुम्हाला माहित आहे. खाली मी निर्माण करतो. यमन रागातलं हे माझं वंदन, कि भारत की सरजमी पर एक काम ऐसा नेक होना चाहिए. आज कुरान वाले और संविधान वाले दिल से एक होना चाहिए. गीताचा शेवट गात आहे, लक्ष द्या. राजू बागुल तू गावी भीम प्रेरणा. राजू बागुल तू गावी भीम प्रेरणा. राजू बागुल तू गावी भीम प्रेरणा. जन्मायावा तो राजा अशोका पुन्हा. जन्मयावा तो राजा अशोका पुन्हा. जन्मयावा तो राजा अशोका पुन्हा. जन्मायावा तो राजा अशोका पुन्हा. हित तळवळ सारंग नवे कल्पना. हित तळवळ सारंग नवे कल्पना. हित तळवळ सारंग नवे कल्पना. हित सलामी भीमाला हित वंदना. हित सलामी भीमाला हित वंदना. हित सलामी भीमाला 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 वंदना. हित
हॅलो, आमचे दादा किशोर काकडे, संदीप कदम यांच्यातर्फे पुन्हा 500 रुपयाची भेट मिळाली. थोडा इफेक्ट द्या ना. हॅलो, चलो दरबारी टच. हॅलो कौन सा? मगर मेरे दिल ने धोखा दे दिया. फिर आमचे गौतम भाऊ काकडे, मगर मेरे दिल ने धोखा दे दिया. साहेब, नवीन चाल, नवीन गाणं पहिल्यांदा चाल लावली, रेसल पण नाही. चूक होऊ शकते, परंतु बाबासाहेबांचं गाणं आहे. आज देखते ही रह जाते हैं दिवाली बनाने वाले, जलते ही रह जाते हैं. थोड़ा बिगड़ गया ना, व्यवस्थित करा ना प्लीज. देखते ही रह जाते हैं दिवाली बनाने वाले. सारंग पवार लिहितात, देखते ही रह जाते हैं दिवाली बनाने वाले, जलते ही रह जाते हैं कुछ जमाने वाले. आज इस 7 समंदर पार भी शोर है जय भीम का, इतिहास बना देते हैं भीम जयंती मनाने वाले. इतिहास बना देते हैं भीम जयंती मनाने वाले. क्या अप्रैल का महीना आते ही ऋतु मस्तानी आ जाती है, नई उमंग नया जोश नस नस में रवानी आ जाती है. आज हम नौजवानों की तो बात ही क्या है चेतन, भीम जयंती के दिन बूढ़ों पे भी जवानी आ जाती है. भीम जयंती के दिन बूढ़ों पे भी जवानी आ जाती है. एक सुंदर शेर आठवला,
चेतन वो बदकिस्मत जो धम्म से जुड़ा नहीं है। दुनिया का ऐसा कोई ग्रंथ नहीं जो मेरे भीम ने पढ़ा नहीं है। दादा इको ज्यादा है ना, इको देखो, हेलो 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 जास्त है, कमी करा, रिपीट कमी ठेवा। चेतन व बदकिस्मत है जो धम्म से जुड़ा नहीं है, और दुनिया का ऐसा कोई ग्रंथ नहीं जो भीम ने पढ़ा नहीं है। हो राष्ट्रपति भारत का या प्रधानमंत्री हो कोई भी शख्स मेरे भीम के संविधान से बड़ा नहीं है। कोई भी शख्स मेरे भीम के संविधान से बड़ा नहीं है। फिर भी अच्छे दिन आने वाले हैं भाई और बहनों। भाई और बहनों, अच्छे दिन आने वाले हैं कि सूरज के पास कभी कोई जा नहीं सकता। माझा सध्या 1.5 महिना झाला इंस्टाग्राम खूप चालू आहे हो। 27,000 होत आलेत फॉलोवर्स। एक बार तालियां हो जाए। राजू बागुल 22 हा डायलॉग माझा 10 लाख होत आला फक्त 8 दिवसामध्ये कि सूरज के पास कभी कोई जा नहीं सकता और भीमराव अंबेडकर सी बुलंदी दूसरा कोई पा नहीं सकता। भाई साहेब जय भीम, सगळ्यांना जय भीम, जय भीम, जय भारत, जय संविधान। कि सूरज के पास कभी कोई जा नहीं सकता, कि सूरज के पास अच्छे दिन, कि सूरज के पास कभी कोई जा नहीं सकता। भीमराव अंबेडकर की बुलंदी दूसरा कोई पा नहीं सकता। अरे भीमराव अंबेडकर ने लाए हैं हमारे इतने अच्छे दिन। ऐसे दिन मोदी जी तो क्या किसी का बाप भी नहीं ला सकता। अरे मोदी जी के ही अच्छे दिन मेरे बापा साहब की बदौलत आए हैं। भीम सैनिक जय भीम। रुबाब बघा कसा आहे या वयात। ही बाबासाहेबांची पुण्याई आमची लेकरं बघा। अच्छे दिन कि सीना हमारा देखो शान से तन गया है। अरे बाबा साहब के संविधान के बदौलत चाय बेचने वाला ओबीसी समाज का, तेली समाज का नरेंद्र मोदी पंत प्रधान प्रधानमंत्री बन गया है। अरे बाबा साहेबामुळे ती खुर्ची आहे। माणूस बदलतो पण खुर्ची तर निर्माण माझ्या बाबासाहेबामुळे झालं। म्हणून अंधारल्या त्या युगायुगाचा, अंधारल्या त्या युगायुगाचा ढळण्या आरंभ झाला।
अंधारल्या त्या हे अंधारल्या त्या दादा इको नका सोडू प्लीज नाही बिघडतो माहोल बहुत छोड़ देते इको सोडूच नका ना नॉर्मल ठेवा अरे अंधारल्या त्या युगायुगाचा अंधारल्या त्या युगायुगाचा ढळण्या आरंभ झाला आरंभ झाला आरंभ झाला आरंभ झाला आरंभ झाला अंधारल्या त्या युगायुगाचा अंधारल्या त्या युगायुगाचा ढळण्या आरंभ झाला आरंभ झाला आरंभ झाला आरंभ झाला जगाच्या ओटी भीमाई पोटी जगाच्या ओटी भीमाई पोटी जन्माला तो आला सगळ्याला कळून आला जगाच्या ओटी जगाच्या पोटी सगळ्याला कळून आला अंधारल्या त्या युगायुगाचा ढळण्या आरंभ झाला आरंभ झाला आरंभ झाला आरंभ झाला आरंभ झाला जगाच्या ओटी भीमाई पोटी जगाच्या ओटी भीमाई पोटी उतारण्यात तो आला उदाहरणात तो आला उदाहरणात तो आला उदाहरणात तो आला उदाहरणात तो आला माझ्या भीमाचा जन्म झाला माझ्या भीमाचा जन्म झाला रे क्रांती सूर्याचा जन्म झाला माझ्या भीमाचा जन्म झाला 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 क्रांती सूर्याचा जन्म झाला भीमाचा जन्म झाला क्रांती सूर्याचा जन्म झाला नवीन काल अरे अंधारल्या त्या युगायुगाचा अंधारल्या त्या युगायुगाचा ढळण्या आरंभ झाला आरंभ झाला आरंभ झाला आरंभ झाला जगाच्या ओटी भीमाई पोटी उधारण्यात तो आला उदाहरणात तो आला उदाहरणात तो आला उदाहरणात तो आला उदाहरणात तो आला माझ्या भीमाचा जन्म झाला माझ्या भीमाचा जन्म झाला क्रांती सूर्याचा जन्म झाला 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 जन्म एकच झाला असा जन्म एकच झाला असा जन्म एकच झाला असा जन्म एकच झाला असा जन्म एकच झाला जन्म एकच झाला ज्याचा इतिहासावर ठसा त्याचा इतिहासावर ठसा त्याचा इतिहासावर ठसा त्याचा इतिहासावर ठसा त्याचा इतिहासावर ठसा आम्हा हक्क रूपानं दिला आम्हा हक्क रूपानं दिला साऱ्या पोरांना वारसा पोरांना वारसा पोरांना वारसा पोरांना वारसा पोरांना वारसा अरे न्याय कसोटी समाजासाठी न्याय कसोटी समाजासाठी लढा लढविला खुला
लढा लढविला खरा, लढा लढविला खरा. न्याय कसोटी समाजासाठी लढा लढविला खुला. माझ्या भीमाचा जन्म झाला, क्रांती सूर्याचा जन्म झाला. भीमाचा जन्म झाला, क्रांती सूर्याचा जन्म झाला.